नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि केमिस्ट्रीच्या जगात प्रचंड उपयोगी असणाऱ्या टर्मवरती चर्चा करणार आहोत, जी आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज। तुम्हाला याबद्दल माहीतच असेल की ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्यांना न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्ट करत असतं, परंतु हे जे फोर्स आहे ते प्रत्येक इलेक्ट्रॉनसाठी सारखं नसतं। हे असं काय? चला या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ। सगळ्यात सुरुवातीला आपण ॲटम म्हणजे काय ते थोडक्यात पाहू। ॲटम हा कोणत्याही मॅटरचा सर्वात लहान भाग असतो आणि ॲटममध्ये 3 मुख्य घटक असतात। ते म्हणजे पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन्स। हे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत ते ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲटमच्या बाहेर ऑर्बिट्समध्ये फिरत असतात। प्रोटॉन्सना पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्सना निगेटिव्ह चार्ज असतो। यांच्यामुळे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडून अट्रॅक्ट होत असतात, म्हणजेच इलेक्ट्रॉनना अट्रॅक्टिव्ह फोर्स जाणवतं न्यूक्लियसकडून। पण सगळ्या इलेक्ट्रॉनना हे अट्रॅक्शन फोर्स सारखं जाणवत नाही। याचाच संबंध आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जशी। आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय आहे ते आपण समजून घेऊया। इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे न्यूक्लियसकडून कोणत्याही इलेक्ट्रॉनवर जाणवणारा अट्रॅक्शन। म्हणजेच न्यूक्लियसमध्ये कोण आहे तर प्रोटॉन आहे, तर न्यूक्लियसमधील प्रोटॉन्सनी एका विशिष्ट इलेक्ट्रॉनवरती जितकं अट्रॅक्टिव्ह फोर्स वापरलं त्यालाच आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असं म्हणतो। पण हे फोर्स एका इलेक्ट्रॉनवर केंद्रित असताना इतर इलेक्ट्रॉन त्याच्यात अडथळा आणू शकतात। या अडथळ्याला आपण शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट असं म्हणतो। उदाहरणार्थ, जर तुम्ही ॲटममधील एका बाहेरील ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा विचार केला तर त्याच्यावर न्यूक्लियसकडून आलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स हे इनर ऑर्बिटमध्ये असलेल्या इतर इलेक्ट्रॉन्समुळे कमी होतं। त्यामुळं इलेक्ट्रॉनला जाणवणारा खरा जो न्यूक्लियसचा चार्ज आहे, म्हणजेच बाहेरील इलेक्ट्रॉनला जाणवणारा जो न्यूक्लियसचा चार्ज आहे तो काय होतो तर कमी होतो। हे लक्षात घ्या। मग इथे एक शब्द आलाय, तो म्हणजे कोणता तर शिल्डिंग इफेक्ट। आपण शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय हे समजून घेऊया। ॲटममधील इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आणि आउटर ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन्सना न्यूक्लिअर अट्रॅक्टिव्ह फोर्स जाणवत असतं। मग याच्यामध्ये काय होतं तर इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आउटर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सना न्यूक्लिअर अट्रॅक्टिव्ह फोर्सपासून अडथळा निर्माण करतात। आता हा अडथळा कशा पद्धतीने निर्माण करतात हे एका सोप्या एक्झाम्पलच्या मदतीने तुम्हाला सांगतो। समजा तुमच्या पुढं एक खूप मोठी गर्दी जमा आहे किंवा खूप मोठा समूह जमा आहे। आता ती जी गर्दी आहे ती तुम्हाला स्टेजवर असणारी एखादी वस्तू पाहू देत नाही, कारण का तर ती जी गर्दी आहे ती तुम्हाला अडथळा निर्माण करते। त्याचप्रमाणे आतमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात, इनर ऑर्बिटल जे इलेक्ट्रॉन्स असतात, त्या आउटर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सना न्यूक्लिअर अट्रॅक्शनपासून काही प्रमाणात दूर ठेवतात। हे लक्षात घ्या। म्हणजेच याला आपण शिल्डिंग इफेक्ट असं म्हणतोय। आता शिल्डचा मीनिंग काय होतो तर शिल्डचा मीनिंग होतो ढाल। ते जे इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आहेत ते आउटर ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉनला न्यूक्लिअर अट्रॅक्शन पासून वाचवतात, कारण हे जे इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आहेत ते ढाल म्हणून वापरले जातात। हे लक्षात ठेवा। हे जे शिल्डिंग इफेक्ट आहे तो जितका जास्त असेल तेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो कमी होईल। उदाहरण देऊन पाहूया। जर तुम्ही दुसऱ्या ऑर्बिटलमधील इलेक्ट्रॉनचा विचार करत असाल तर पहिल्या ऑर्बिटलमधील इलेक्ट्रॉन्स हे शिल्डिंगचं काम करतील। त्यामुळे इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसकडून जाणवणारं जे फोर्स आहे ते काय होतं तर कमी होतं। बेसिकली दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती जे न्यूक्लियस फोर्स लावतोय ते कमी होतं। आता हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे त्याला कॅल्क्युलेट कसा केला जातो। आता आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा कॅल्क्युलेट केला जातो हे बघूया। इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काढण्यासाठी एक साधा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कोणता तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला झेड इफेक्टिव्हने दाखवलं जातं। सफिक्सला आपण EFF हा शब्द लिहितो। झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा। आता झेड म्हणजे काय तर प्रोटॉनची संख्या आणि सिग्मा म्हणजे शिल्डिंग इफेक्ट, की जो आपण आत्ताच बघितलं इनर इलेक्ट्रॉन्सने निर्माण केलेला आहे। उदाहरण दाखल आपण कार्बनचा विचार करू किंवा कार्बनच्या ॲटमचा विचार करू। कार्बनमध्ये 6 प्रोटॉन्स असतात। आता जर तुम्हाला बाहेरील एका इलेक्ट्रॉनसाठी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काढायचा असेल तर त्याच्या आतमधल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते काय करतायत तर शिल्डिंग म्हणून ऍक्ट करतायत।
मग झेड इफेक्टिव्ह काय असेल तर झेड इफेक्टिव्हमध्ये झेडची जी व्हॅल्यू आहे ती असेल 6 मायनस सिग्माची जी व्हॅल्यू आहे ती 2, कारण का सिग्मा म्हणजे आहे शिल्डिंग इफेक्ट. तिथं काय आहे तर 2 इलेक्ट्रॉन आतल्या ऑर्बिटमध्ये आहेत आणि ते काय करतायत शिल्डिंगचं काम करतायत. म्हणजे 6 मायनस 2 4, म्हणजेच कार्बनच्या बाहेरील इलेक्ट्रॉनवरती 4 प्रोटॉनचं न्यूक्लिअर फोर्स जाणवतं हे लक्षात घ्या. आता फॅक्टर्स अफेक्ट कोणकोणते करतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला ते आपण पाहू. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रोटॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर. जितके जास्त प्रोटॉन्स असतील तितका इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल, कारण सिंपल गोष्ट आहे की प्रोटॉन आहे ते बाहेरल्या इलेक्ट्रॉनना जास्त अट्रॅक्ट करणार, म्हणून प्रोटॉनची संख्या जेवढी जास्त तेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त. दुसरी गोष्ट आहे शिल्डिंग इफेक्ट. जेवढे आतमधले इलेक्ट्रॉन जास्त असतील, म्हणजे बाहेरील एक ऑर्बिटल आहे आणि त्याच्या आतमधल्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त असतील तेवढं न्यूक्लिअर फोर्स आहे ते काय होईल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स आहे ते कमी होईल हे लक्षात घ्या. म्हणजे इनर इलेक्ट्रॉन जेवढे जास्त तेवढे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी. आणि दुसरी गोष्ट आहे इलेक्ट्रॉनची स्थिती. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसपासून जेवढा लांब असेल तितकंच न्यूक्लिअर फोर्स आहे ते त्याला कमी जाणवणार, म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो कमी जाणवणार हे लक्षात घ्या. आज आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय हे पाहिलं, किंवा शिल्डिंग इफेक्ट आहे तो कसा काम करतो हेही पाहिलं, आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला कसा मोजला जातो हेही सविस्तरपणे पाहिलं. आता हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आज आपण इथेच थांबू.